देण्याची मागणी होते आहे आणि ओबीसी समाज विरोध करत आहे, मग हा तिढा कसा सुटणार? हा विरोध करणे हा ज्यांना संविधान समजत असेल त्यांना त्या विरोधाला काही अर्थ नाही। एकदा जी काही कायदेशीर संविधानिक बाब आहे ती स्पष्ट आहे। म्हणजे ते कोण कोण आहे ओबीसी, काय त्यांच्या काही 7/12चा उतारा जन्माने आले त्यांच्या नावाने थोडाच ठेवलेला असतो। कोणालाही आपल्याला तिथे घ्या मागणी असते, आम्ही त्या पात्रता पूर्ण केल्या तर त्यात जाता येते, एवढंच आहे। त्याच्यामुळे उगीच त्याच्यावर काहीतरी भाष्य करून पुन्हा एकमेकावर काहीतरी गदारोळ करण्यात आणि काहीतरी चिखलफेक करण्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे। त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये आम्हाला समावेश करा ही मागणी संवैधानिक आहे। ती संवैधानिक पद्धतीने जर पूर्ण झाली तरच मराठा समाज ओबीसीत जाईल, अन्यथा नाही। तुम्हाला काय वाटतं, ओबीसी मध्ये मिळावं की वेगळं आरक्षण मिळावं? नाही, मराठा समाजाला आरक्षण जर राज्य सरकारच्या अखत्यारीत द्यायचं असेल आणि मिळत असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने जे काही 5 मे 2021च्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पुनर्सर्वेक्षण करून घ्यावं आणि जर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सकारात्मक आला की मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अंगाने मागासलेला असून ओबीसी पात्र आहे, तर राज्य सरकारने आपल्या अधिकारामध्ये त्यांच्या अधिकारात असलेल्या 50% ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करावा, इतकं स्पष्ट असे। त्यामुळे मराठ्यांना आरक्षण अधिकृतपणे संविधानिक द्यायचं असेल तर फक्त ओबीसी देता येईल, अन्यथा ईडब्ल्यूएस शिवाय मराठा समाजाला आज तरी पर्याय नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।